जरांगे प्रसिद्धी मिळवण्यासाठी उपोषण करतात। मराठा समन्वयक ज्ञानेश्वर आमलेंनी हा आरोप केलाय। बारसकर वानखेडे यांच्यानंतर आता आमलेंनी सुद्धा जरांगेंवरती आरोप केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या पहिल्या आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधल्या खडका येथील मराठा समन्वयक ज्ञानेश्वर आमले यांनी देखील खडका इथे उपोषण सुरू केलं होतं। मात्र आमले यांनी असा आरोप केलेला होता की मनोज जरांगे पाटील हे प्रसिद्धीसाठी आंदोलन करतात। आता मी बोलतोय, उद्या दिवशी मलाही म्हणते की तू 40 लाख 50 लाख घेतले म्हणून। मी याच्या अगोदरही बोलत होतो, समजा आपण आज जर तुमच्या चॅनलने जर प्रकाश होतात आणलं तर परत म्हणते की याला काहीतरी मिळालं। मग आम्ही पण म्हणायचं का की इतके दिवस झाले तुमच्याकडे 24 घंटे मीडिया पडून होती। मीडिया इतके एंटरटेन करते ना, ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील तिथंच आंतरवाली सरटी उपोषणाला बसलेले होते, त्याच वेळेस ज्ञानेश्वर आमले सुद्धा खडका तालुका भुसावळ उपोषणाला बसलेला होता ना। मला मीडियाने त्यावेळेस थोडंही अटेंड केलं नाही। मी म्हणायचो की गिरीश महाजन जे आमच्या मतदारसंघाचं 25 किलोमीटर अंतरावर आहे, ते तिथून आंतरवाली सरटीत जातात। मग बाबा तू माझ्याशी चर्चा करायला काय येत नाही? मी तर माझ्या चर्चेची कवाडं खुली ठेवलेली होती। मनोज जरांगे पाटलांनी त्यांची चर्चेची कवाडं बंद ठेवलेली होती, तरी सुद्धा ते ज्ञानेश्वर आमलेकडे आले का? मग आम्ही पण म्हणायचा की त्यावेळेस तुमच्या समोर सगळी मीडिया तुम्हाला अटेंड करत होती, हे करत होती, तर त्यावेळेस तुम्ही पण काही कोणाची मॅनेज होते का? तुम्ही कोणाकडून काही घेतलं होतं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।